तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धरण आणि प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। वाघूर धरण हे 100% भरलंय। दरम्यान धरण 100% भरल्यानं त्यातून 7000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होतोय। वाघूर नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। राज्यासह जळगाव जिल्ह्यातही गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे धरण व प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान वाघूर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने धरण हे 100% भरले असून सद्यस्थितीत धरणाचे 4 दरवाजे हे उघडण्यात आले असून धरणातून 7000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वाघूर नदी पात्रात सोडण्यात येत आहे। अजिंठा पर्वतरांगात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांग नदीच्या माध्यमातून खरं तर वाघूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून अजूनही पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे अजूनही काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता असल्याने वाघूर नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। खरं तर गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरण व प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सातत्याने होत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील हतनूर असेल, गिरणा असेल यासह अनेक प्रकल्पांमधून खरं तर पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता असल्याने नदी नाल्यांना पूर येण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे। एकंदरीतच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासात खरं तर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आला असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।